सध्या जर आपल्याला गुंतवणूक करा असं जर म्हटलं तर आपल्या डोळ्यासमोर नक्की काय पर्याय येतात? तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे पैशांची गुंतवणूक आपल्या डोळ्यासमोर येते. आणि ही गुंतवणूक कशी करायची? तर कुणी आता म्हणेल सध्या सोन्याचा भाव वाढतोय, चांदीचा भाव वाढतोय, त्याच्यामध्ये गुंतवणूक करा. काही जण म्हणतात शेअर मार्केट्समध्ये शेअर्स घेऊन करा, इक्विटी घेऊन करा. काही जण म्हणतील SIPमध्ये करा. काही जण म्हणतात बँकेत FDमध्ये गुंतवणूक करा. पैसा हा आयुष्य जगण्यासाठी चांगलंच आणि सहज सुंदर आयुष्य जगण्यासाठी उपयोगी आहे. परंतु खरं आनंदी आयुष्य जगण्यासाठी पैसा हा लागतो. परंतु पैशाच्या पलीकडे जर पैसा असून देखील काही लोक असे आहेत की जे खरंच आनंदी आहेत का? तर नाही. त्यांच्याकडे सर्व सुखसोयीच्या गोष्टी आहेत पण आनंदाची एकही गोष्ट नाही. चांगली गादी आहे पण झोप लागत नाही, अशी त्यांची अवस्था आहे. मग अशा लोकांना जर आपण किंवा सर्वांनाच म्हटलं तर खरी गुंतवणूक आपली कुठं केली पाहिजे आणि या काळामध्ये खरी गुंतवणूक करण्याचे 3 मार्ग आहेत. ते 3 मार्ग म्हणजे 3 F, इंग्रजीमधले कॅपिटल F लेटर्स. आणि हे कॅपिटल F लेटर म्हणजे कोणतं? तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे 3 F म्हणजे काय? तर ते 3 F म्हणजे फिटनेस, फॅमिली आणि फायनान्स. जर आपण आपल्या फिटनेसकडे लक्ष दिला तर आयुष्याच्या साथीमध्ये आपलं शरीर हे कधी थकणार नाही किंवा छोट्या मोठ्या ताणातणावाला बळी पडणार नाही. म्हणून फिटनेस हे सर्वात महत्त्वाचं आहे. आणि हे जर फिटनेस आपल्यासोबत व्यवस्थित असेल तर आपण कोणत्याही परिस्थितीचा सामना करू शकतो. कोणत्याही अडचणीला आपण तोंड देऊ शकतो. नंबर 2, फॅमिली. आपल्यासोबत जर आपली फॅमिली सपोर्टला असेल तर भलेही जग आपल्या विरुद्ध जाऊ, पण ज्याची फॅमिली ज्याच्यासोबत आहे आणि ज्याची फॅमिली खूप चांगली आहे, मिळून मिसळून राहणारी आहे, एकमेकांना धरून राहणारी, एकमेकांना मदत करणारी आहे, सांभाळून घेणारी आहे. जर कोणी कुठं चुकत असला तर त्याला सांभाळून सहारा देणारी, हात देणारी फॅमिली असेल तर अशा लोकांना बाहेरच्या जगाचं खरंच काय पडलेलं आहे? ती फॅमिली म्हणजे त्याचं कुटुंब हे त्याचं विश्व बनतं. आणि ह्याच फॅमिलीच्या नंतर जर पक्की असेल तर 3रं F म्हणजे कोणतं? तर ते म्हणजे फायनान्स. आणि त्यानंतर आपण हा पैसा. म्हणजे जर ह्या सगळ्या गोष्टी एकत्र आपल्याला गुंतवणूक करता आली, फिटनेस, फॅमिली आणि फायनान्स, ह्या सर्व गोष्टी जर आपल्याला व्यवस्थित करता आल्या, याच्यामधली जर आपली गुंतवणूक चांगली करता आली तर मात्र आपल्याला आयुष्य हे सुखाचं आणि समाधानाचं मिळेल. आणि सध्याच्या काळात तर याच 3 गोष्टीची आवश्यकता आहे. फिटनेस आवश्यकच आहे, फॅमिली सगळ्यात महत्त्वाची गरज आहे आणि ह्या सर्वांना जोपासण्यासाठी फायनान्स, त्याचं योग्य नियोजन, योग्य मांडणी आणि प्रामाणिक कष्टातून कमवलेला पैसा, ह्या सर्व गोष्टींची सांगड जर घातली तर आयुष्य खरंच सुखी आणि समाधानी होईल. जय जय रामकृष्ण हरी.